नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शिक्षक दिनासाठी धडाकेबाज व तितकेच सोपे व आकर्षक असे मराठी भाषण बघणार आहोत। हे भाषण लेटेस्ट आणि आकर्षक आहे, तर चला मग सुरुवात करूयात। आयुष्याच्या वाटेवरचा असशी तू दीपस्तंभ, तिमिरातून तेजाकडे दिशा दाखवणारा आधारस्तंभ। पाठीवरती शाबासकी, कधी तळहातावर छडी, निरपेक्ष ज्ञानाचे दान जणू परमेश्वरी वरदान, निरपेक्ष ज्ञानाचे दान जणू परमेश्वरी वरदान। मित्र हो, आज आपण आपल्या गुरूंचा व आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि चांगले गुण शिकवतात। ते फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या जीवनाला आकार देतात। शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे आधारस्तंभ असतात, ज्यामुळे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। गुरूंचा महिमा शब्दात वर्णन करणे अवघडच नाही तर अशक्य आहे। म्हणूनच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम आणि खरा मार्ग म्हणजे त्यांचा नेहमी आदर करणे। आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळतं, पण ते आयुष्य कसं जगावं हे शिक्षकांपेक्षा कुणीच सांगू शकत नाही। शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा तो दिवा, जो स्वतः जळतो आणि आपल्या आजूबाजूला पसरलेला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतो। म्हणूनच आजच्या दिवसाचे औचित्य साधून मी माझ्या सर्व गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 4 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला माझे हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।